ओके, तर आपण नेक्स्ट पार्ट घेऊ, द ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. नेक्स्ट पार्ट कुठला आहे? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर क्वांटिटी. Addition of vectors. So how to operate this operation, that is addition. Say we have two vectors, vector A, and we have a second vector, say vector B. So what is addition of vector A plus vector B is what? Say their addition is vector C. Addition of two vector is again a vector. दोन वेक्टरची ऍडिशन केल्यानंतर जो रिझल्टंट भेटतो तो रिझल्टंट वेक्टर, दिस रिझल्टंट वेक्टर इज अगेन अ वेक्टर. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचं काय फाउंडेशन आहे? ह्याला टेल म्हणायचं आणि ह्याला हेड म्हणायचं. वेक्टरचा हा टेल आहे, हा हेड आहे, हा टेल आहे, हा हेड आहे. टेलला जेव्हा आपण हेडशी कनेक्ट करतो, 1 मिनिट, हा इथे ठेवला, जर टेलला जर आपण हेडनी कनेक्ट केला, ओके, त्यावेळेस जो मिळतो दॅट इज आवर रिझल्टंट वेक्टर सी वेक्टर. ओके, so this is how we can calculate the vector. कन्सिडर करा हा एक वेक्टर आहे, ए हा वेक्टर कन्सिडर करा आहे वेक्टर ए, आणि हा वेक्टर आहे बी वेक्टर. हा कन्सिडर करा बी वेक्टर. आता कसं करायचं? सेम लॉजिक. काय करायचं? कुणाच्या पण हेडला कुणाचं पण टेल, पण हेडला टेल अटॅच करायचं. सो इट विल बी लाईक दिस. असं करता येणार नाही बरं का, असं करावं लागेल, हेडला टेल अटॅच, आणि रिझल्टंट जो येईल तो हा येईल. C vector. So this is how addition of two vectors work. Okay, consider करा. आता नेक्स्ट पार्ट आपण बघू, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. Vectors. How the multiplication of vector works? Okay, we have a vector A आणि we have a vector B. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं वेक्टर A मल्टिप्लाय विथ वेक्टर B किंवा वेक्टर A मल्टिप्लाय इन डॉट प्रोडक्ट फॉर्म विथ वेक्टर B. अशा दोन पॉसिबिलिटी असतात, टू पॉसिबिलिटीज. We have two possibilities of calculation, that is multiplication. That is either a dot product or क्रॉस प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट ह्याच्यापैकी एक प्रोडक्ट आपण मल्टिप्लिकेशन म्हणून घेऊ शकतो. फिजिक्स मध्ये काही इव्हेंट्स येतात, त्या ठिकाणी आपल्याला डॉट प्रोडक्ट वापरावा लागतो, काही ठिकाणी फिजिक्स मध्ये इव्हेंट्स येतात क्रॉस प्रोडक्टचे, त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस प्रोडक्ट वापरावं लागतं. ओके, वी कॅन यूज एनी ऑफ देम ॲज पर आवर रिक्वायरमेंट. वी विल सी द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज डॉट प्रोडक्ट. So what is dot product? Dot product is a multiplication two vectors and their resultant
their result is that their product is scalar quantity. कसं बरं? कन्सिडर करा, आपल्याला ए हा वेक्टर आहे आणि दुसरा वेक्टर बी हा वेक्टर आहे, तर ह्यांचा डॉट प्रोडक्ट कसा होईल? देअर डॉट प्रोडक्ट कसा असेल? तर बी हा कॉम्पोनंट या ठिकाणी घेतला जातो आणि ए चा कॉम्पोनंट इथे असा ठेवला जातो, हेडला टेल अटॅच केली जाते, या ठिकाणी असा लंब टाकतात आणि हा कॉम्पोनंट मल्टिप्लिकेशन फॅक्टर मध्ये जातो. हा कॉम्पोनंट हा या कॉम्पोनंटचं या कॉम्पोनंट सोबत मल्टिप्लिकेशन होतं. बी आपल्याला माहित आहे. आता हा पार्ट आपल्याला काढायचा आहे. दिस पार्ट वी हॅव टू फाइंड. कसा काढता येईल बरं? कन्सिडर करा, ए आणि बी मध्ये अँगल तयार होतोय थिटा. दिस अँगल इज से थिटा. वन मिनिट. सॉरी, असं नाही आहे, थोडी छोटी मिस्टेक झाली माझी. हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होणार आहे. तर कसं करतात, म्हणजे डॉट प्रोडक्ट होणार आहे. तर ए आणि बी चे टेलला टेल जोडतात. टेलला टेल जोडायचं. वन मिनिट. टेलला टेल जोडायचा. हा टेलला टेल जोडायचं. ओके. हा ए वेक्टर आणि हा अँगल थीटा असेल, तर ह्याची जी शॅडो तयार होईल या ठिकाणी असं आपण लंब टाकला, तर हा बी एवढा आहे आणि हा एवढा पार्ट मल्टिप्लिकेशन विथ धिस पार्ट. धिस पार्ट that is b multiplied by this part that is. आता हा पार्ट किती येणार आहे एवढा? हा जर ए असेल ना, हा जर थिटा असेल, तर हा एवढा पार्ट किती येणार आहे सांगा बरं? ए कॉस थिटा. सो our a dot b vector is equals to ab cos of theta. Okay, so this is dot product. We can also show a vector dot b vector is equals to a b, sorry, okay, a vector dot b vector, it is डॉट प्रोडक्ट. आता या ठिकाणी कसं आहे बघा, ए वेक्टर हा कशापासून बनलेला आहे, आपण कसं दाखवतो? ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस
AZ K cap, that is the resolution. हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे आहे स्केलर मल्टिप्लिकेशन फॅक्टर इन डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, स्केलर मल्टिप्लिकेशन इन वाय ॲक्सिस, डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस, स्केलर मल्टिप्लिकेशन फॅक्टर इन डायरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस. हे आपण ऑलरेडी या ठिकाणी दाखवले. ते डायग्राम कशी होती? इट इज बिकॉज ऑफ दिस अबोव डायग्राम. ओके, AX, AY आणि AZ, and that's why this A vector is AX I cap, AY J cap, AZ K cap, that we have already discussed and solved. Now B vector कसं असणार बरं? AY I cap, sorry BX I cap plus BY J cap प्लस BZ K cap. हे आहे A वेक्टर आणि B वेक्टर. त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट कसा येणार? A वेक्टर डॉट B वेक्टर इज इक्वल्स टू AX BX प्लस AY BY प्लस AZ BZ. ओके, या ठिकाणी आपण असं पण सांगू शकतो की विच कॅन बी रिटन ॲज BX AX गुणाकाराचा क्रमनिरपेक्षपणा BY AY प्लस BZ AZ. So we can say B vector, this is B vector dot A vector. So this is proved A vector dot B vector is equals to B vector dot A vector. याचाच अर्थ काय झाला की हा A वेक्टर आणि B वेक्टर होता ना, हा A वेक्टर आहे, सॉरी हा B वेक्टर होता आणि दुसरा एक वेक्टर आहे A वेक्टर. तर आपण B वेक्टर डॉट A वेक्टर जरी काढला, हा इथे लंब वाढवला आणि A वेक्टर इथे असेल आणि B चा B cos वेक्टर या ठिकाणी लिहिला तरी तो सेमच येतो. म्हणजे AB cos थिटाच येतं. BA cos थिटा, B वेक्टर A वेक्टर BA cos थिटा येतं आणि which is exactly equal to A dot B which is AB cos of theta. So this is how cos dot product work. ओके, डॉट प्रोडक्ट हे कुठे वापरलं जातं? डॉट प्रोडक्ट हे वापरलं जातं बऱ्याच फिजिक्सच्या प्रॉब्लेम्स मध्ये. उदाहरणार्थ काय आहे की या ठिकाणी एक मास आहे M एवढ्या साईजचा आणि याला समजा या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला, त्याच्यामुळे तो एवढा पुढे गेला, X एवढा पुढे गेला, X वेक्टर एवढा पुढे गेला, त्याच्यावर F वेक्टर एवढा फोर्स अप्लाय केला. तर याचा अर्थ असा झाला त्याच्यावर केवळ एवढाच फोर्स अप्लाय केलाय. केवढा? F cos ऑफ थिटा, जर अँगल थिटा असेल. ओके, सो दिस इज हाऊ आपल्याला माहिती आहे वर्क डन. कन्सिडर करा हे डिस्प्लेसमेंट आहे, एक्स लिहिण्यापेक्षा मी डी व्हेक्टर असे लिहितो. वर्क डन W इज इक्वल्स टू F वेक्टर डॉट D वेक्टर, दॅट इज FD cos ऑफ थिटा. आणि वर्क डन ही कोणती क्वांटिटी आहे? वर्क डन इज स्केलर क्वांटिटी. And this is how we have a scalar dot product, that is scalar product, that is dot product. The second name of a dot product is a scalar product. Always remember there are some rules of a scalar multiplication. Some rules. कोणते कोणते रूल्स आहेत? A vector dot B vector is equals to B vector dot A vector. हे आत्ताच आपण पाहिलं होतं. दुसरा कोणता रूल आहे? हे कसं केलं होतं आपण? AX BX AY BY AZ BZ is equals to BX AX BY AY BZ AZ, and that's why A vector dot B vector is equals to B vector dot A vector. दुसरा प्रोडक्ट ही कोणती प्रॉपर्टी म्हणतात? ह्या प्रॉपर्टीला म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ. टेटिव्ह प्रॉपर्टी, क्रमनिरपेक्षपणा.
दुसरी प्रॉपर्टी आहे ए वेक्टर सॉरी ए वेक्टर डॉट बी वेक्टर डॉट सी वेक्टर इज इक्वल्स टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर मल्टिप्लाय डॉट प्रोडक्ट विथ सी वेक्टर. म्हणजे आधी यांचा डॉट प्रोडक्ट घेऊन आलेल्या सॉरी माय मिस्टेक, डॉट प्रोडक्ट नाही, आधी यांचं ऍडिशन केलं. वन मिनिट मी चुकीचं सांगितलं, परत एकदा सांग, ही प्रॉपर्टी नाही सांगत आहे मी. हा, ए वेक्टर बी वेक्टर प्लस सी वेक्टर, यस ऍडिशन. तर आता कसं होतं, कंस हा मल्टिप्लिकेशन मध्ये जातो त्यावेळेस ए वेक्टर बी वेक्टर प्लस सी वेक्टर डॉट सॉरी ए वेक्टर डॉट सी वेक्टर. म्हणजे आधी ह्यांची बेरीज करून आलेल्या वेक्टरचं डॉट प्रोडक्ट काढला काय, की या दोघांचं सेपरेट डॉट प्रोडक्ट घेऊन ऍडिशन केली काय, सेमच येते. धिस लॉ इज कॉल्ड ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि डॉट प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉलो. तिसरा कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इन मल्टिप्लिकेशन. दॅट इज, जर हा न्यूट्रल फॅक्टर आहे, स्केलर फॅक्टर एम, आणि ए वेक्टर डॉट बी वेक्टर असेल, यांचा जर डॉट प्रोडक्ट असेल, तर तो एम ए वेक्टर डॉट बी वेक्टर विच इज नथिंग बट ए वेक्टर डॉट प्रोडक्ट विथ एम मल्टिप्लाइड बाय बी वेक्टर. So this is again one property of a scalar value, sorry scalar dot product. ओके, आणि या ठिकाणी अशा प्रकारे आपण स्केलार प्रोडक्ट आणि स्केलार प्रोडक्ट बद्दल. तर आपण याचे काही उदाहरणं पाहू, त्यानंतर आपल्याला ही आयडिया क्लिअर होईल.